नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. जर तुम्ही बाजारातून जाम विकत आणत असाल तर बाजारातील जाम विसरून जाल. कारण आज आपण फक्त 3 गोष्टींमध्ये घरच्या घरी असा पेरूचा जाम बनवणार आहोत की ज्याचा रंग, चव आणि टेक्स्चर पाहून तुम्ही बाजारातून जाम विकत न आणता नेहमी घरीच अशाच पद्धतीने बनवाल. जाम बनवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 4 मोठे पेरू घेतलेले आहेत. साधारण हे पेरू पाऊण किलो आहेत. जाम बनवण्यासाठी पेरू पिकलेला असावा, पण जास्त मऊ नको. या पेरूचा गर पांढऱ्या रंगाचा आहे. बाजारात लाल रंगगर असलेला सुद्धा पेरू मिळतो. त्याचा जामचा रंग लालसर असतो आणि पांढऱ्या रंगाचा गर असलेला पेरूचा जाम हलका पिवळसर किंवा क्रीम रंगाचा येतो. असा रंग येत असला तरी चव मात्र छान असते. पेरू सालासकट धुवून स्वच्छ कपड्याने कोरडे करून घ्यायचे आहेत. आता याचे सालासकट असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचेत. हे बघा, या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत. पेरूच्या सालीतच रंग, सुगंध आणि पेक्टिन जास्त असते, त्यामुळे जॅम चांगला सेट होण्यास मदत होते. ज्या भांड्यामध्ये आपण फोडी शिजवणार आहोत त्यातच फोडी चिरून घालायच्या आहेत. सर्व पेरूच्या आपल्या फोडी करून झालेल्या आहेत. पेरूच्या बिया काढायच्या नाहीत. त्याच्या बिया कशा काढायच्या ते मी पुढे सांगते. चला आता आपण या फोडी शिजण्यासाठी याच्यामध्ये 2 कप पाणी ओतूया. नॉर्मलच पाणी आहे. गॅस चालू करून कढई गॅसवर ठेवूयात. पटकन उकळी येण्यासाठी सुरुवातीला गॅसच मोठी केलेली आहे. खाली तळाला फोडी करपू नयेत म्हणून एकसारख्या आपण हलवत राहूयात. 5-6 मिनिटांमध्ये पाण्याला उकळी आलेली आहे. हलवत राहूया. हळूहळू फोडींचा रंग बदलायला लागलेला आहे आणि फोडी थोड्या मऊ व्हायला लागलेल्या आहेत. उलटण्याच्या मदतीने पाहिल्यावर अजून त्या पूर्ण शिजलेल्या नाही आहेत, त्यामुळे आणखीन थोडा वेळ आपण शिजवून घेऊयात. साधारण फोडी शिजण्यासाठी मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटे लागतात. फोडी छान मऊ शिजण्यासाठी याच्यावर आपण झाकण ठेवूयात. दोन ते 3 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढून हलवून घेऊयात. हलवून झाल्यावर परत आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. 5 ते 7 मिनिटांनंतर झाकण काढूयात. पेरूतील बरेचसेच पाणी आटलेलं आहे आणि फोडी आपल्या छान मऊ शिजलेल्या आहेत. अगोदरपेक्षा उलटणे फोडींमध्ये सहज जात आहे. आता आपण गॅस बंद करूयात. कढई बाजूला ठेवून फोडी पूर्ण थंड करून घेऊयात. फोडी आपल्या पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात. भांड्याला झाकण लावून हलकेसे फिरवून घेऊयात, कारण याच्या बिया फिरवताना चुरा झाला नाही पाहिजे. प्रमाण जास्त असल्यामुळे मी थोडं थोडं घालून फिरवून घेणार आहे. हे बघा, फोडी आपल्या छान बारीक वाटून झालेल्या आहेत. बियाही आपल्या वाटल्या गेलेल्या नाही आहेत. आता हा गर आपण बारीक पुरण चाळायच्या चाळणीमध्ये या पद्धतीने गाळून घेऊयात, म्हणजे बिया आणि सालीचे जाड तुकडे आहेत ते वेगळे होतील आणि गर खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये पडेल. हे बघा, पळीच्या मागच्या बाजूने असं दाबून गर काढायचं आहे. बघा, बिया आणि सालीचे कण दिसत आहे. याच पद्धतीने शिल्लक असलेल्या फोडी वाटून त्याचा गर काढून घ्यायचा आहे. गर आपला काढून झालेला आहे. आता हा गर आपण मोजून घेऊयात. साधारण 1.5 बाऊल गर मिळालेला आहे. आता गराच्या निम्मी साखर घालूया. मी 1 बाऊल साखर घालत आहे. साधारण गराच्या वजनाच्या 50 ते 60% साखर घालायची आहे. जर तुम्हाला जाम गोड हवा असेल तर 60% साखर घाला. जर कमी गोड हवा असेल तर 50% साखर घाला. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, पेरू किती गोड आहे त्याप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. कढई गॅसवर ठेवून मध्यम आचेवर हलवत राहूया. आता हे आपल्याला आणखीन 20 ते 30 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. साखर घातल्यानंतर मिश्रण आपलं परत पातळ होणार आहे. 5-6 मिनिटांनंतर मिश्रणाला हलका पिवळसर रंग आलेला आहे. साखर आपली पूर्ण विरघळलेली आहे. 15 ते 16 मिनिटे झाली आहेत. जाम परफेक्ट बनवायचा असेल तर वेळेवर विश्वास नाही तर प्लेट टेस्टवर विश्वास ठेवा. ही एक छोटी ट्रिक तुमचा जाम प्रत्येक वेळी परफेक्ट सेट होण्यास मदत करेल. प्लेटवर थोडे मिश्रण घेऊन पूर्ण थंड करून घेऊयात. पूर्ण थंड झाल्यावर जॅम आपला आजूबाजूला वाहत नाही आहे. जॅम आपला तयार झाला आहे. आता याच्यामध्ये शेवटी 1 चमचा लिंबाचा रस घालूया.
लिंबाचा रस शेवटी घातल्यामुळे जॅमची चव, रंग आणि सेटिंग अधिक चांगली होते. मिक्स करून घेऊयात आणि आणखीन 2 मिनिटे शिजवून घेऊयात. हे मिश्रण गरम असल्यामुळे थोडं पातळ दिसत असलं तरी थंड झाल्यावर घट्ट येणार आहे. त्यामुळे खूप घट्ट होईपर्यंत शिजवायचं नाही आहे. जर तुमचा जाम खूप घट्ट वाटत असेल तर 1 ते 2 टेबलस्पून गरम पाणी घालून पुन्हा 1 मिनिटभर शिजवून घ्या आणि लगेचच गॅस बंद करा. 2 मिनिटे झाल्यावर गॅस बंद करून पूर्ण थंड करून घेऊयात. मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे. जामला सुरेख रंग आलेला आहे. याचं टेक्स्चरही छान कणीदार आलेलं आहे. आता हा जाम हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. माझ्याकडे एवढी मोठी काचेची बरणी नाही म्हणून स्टीलच्या डब्यामध्ये भरत आहे. आता हा जाम फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने टिकतो. जाम घेताना नेहमी कोरडा आणि स्वच्छ चमचा घ्या. तयार झालेला जाम चपातीवर पसरून त्याचा रोल बनवून मुलांना द्या. त्यांना खूप आवडेल. किंवा ब्रेडवर जाम पसरूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता. मला आशा आहे जर तुम्हाला पेरू आवडत असेल तर हा जाम तुम्हाला नक्कीच आवडेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छानशा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.